राजकारणाच्या पलीकडचे होते. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही अजितदादांच्या समोर झाली, शरद पवार साहेबांच्या माध्यमातून झाली. त्याच्यामुळे राजकीय किती मी राष्ट्रवादी पण सोडली होती, पण राष्ट्रीय स्थित्यंतरं जरी झाली असली माझ्या आयुष्यामधली तरी अजितदादांनी मला कधीही नाकारलं नव्हतं किंवा मी अजितदादांकडे जायचं कधी सोडलं नव्हतं. त्याच्यामुळे शेवटपर्यंत म्हणजे एवढंच कशाला तर अजितदादा जायच्या आदल्या दिवशी मी 4 वेळा दादांबरोबर बोललो, 3 वेळा त्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आणि संध्याकाळी 5-5:30 वाजता एका फाईलच्या बाबतीमध्ये. आणि दुर्दैव कसं असतं बघा की ती फाईल सही करायला मी सकाळी मागवली आणि त्या फाईलवर सही करायच्या अगोदर दादा गेलेली होती, म्हणजे माझी त्यांची जवळची संबंध होते. त्याच्यामुळे दादांचं आणि माझं रिलेशन राजकारणाच्या पलीकडचं होतं. दादांना फिरून दाखवलं जिल्ह्यात आले होते ना 6 महिने अगोदर दादा त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या मतदारसंघाची डेव्हलपमेंट काय केली हे बघण्यासाठी ते स्वतः त्यांच्यासोबत सुनील तटकरे होते. आणि हे येऊन शिवसृष्टी असेल आमचं 3D मल्टीमीडिया शोचं उद्घाटन तर दादानीच केलं, तारांगण बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला 100% सकारात्मक रिमार्क दिला की एवढ्या दिवसामध्ये अशी डेव्हलपमेंट कशी काय होऊ शकते. अजून माझ्याकडे एक अद्भुत आश्चर्य असं आहे की 3 वर्षापूर्वी मी काही ऑटोमेटिव्ह कंपन्या ज्या आहेत त्यांच्या मालकांना फोन करायचो आणि त्यांना विचारायचो की ऑटोमेटिव्ह भंगार आहे का तुमच्याकडे. ते म्हणजे उद्योगमंत्र्यांकडे भंगार कशाला मागतो. तो 100 टन आम्ही भंगार गोळा केला आणि देशात पहिल्यांदा 6 भारतरत्न आपण हे जे स्कूल ऑफ आर्ट्सकडनं त्या भंगारातनं उभे केले. हे देशातलं पहिलं आश्चर्य आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या लोकांनी केलं ते रत्नागिरीमध्ये उभं आहे. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे, पांडुरंग काणे आहेत, महर्षी कर्वे आहे, लता मंगेशकर आहे. सगळ्यांचे पुढचे तुम्हाला बघायला मिळतील आणि ते बघितल्यानंतर ते ऑटोमेटिव्ह वेस्टमधनं झालं याचा तुमचा विश्वासच बसणार. असं काय काय केलंय तुम्ही पण या बघायला. आता परत आपली कार्यशाळा आहे ना तेव्हा या ते बघा. भाषा भवन हा एक मराठी भाषेचाच भाग आहे. मराठी भाषेमध्ये ज्या बोलीभाषा येतात त्याच्यात माझ्या सगळ्यात जवळची भाषा असलेली ज्या जिल्ह्याचा मी आहे ती मालवणी भाषा. आणि म्हणून निलेशजी राणे असतील, नितेशजी राणे असतील यांनी मराठी भाषेच्या या बोलीभाषेचं भवन व्हावं अशा पद्धतीची मागणी केली होती. आणि म्हणून निलेशजींच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळ परिसरामध्ये किंवा ओरसमध्ये आम्ही मालवणी भवन उभं करतो. हे मालवणी भवन जरी असलं तरी याच्यावर दशावतारावर रिसर्च होईल, आपल्या साहित्यावर रिसर्च होईल आणि बाकी महाराष्ट्रामधल्या ज्या बोलीभाषा आहेत त्याच्यावर देखील रिसर्च होईल. आणि ते नुसतं भाषा भवन नसेल तर ते रिसर्च सेंटर असेल. त्यामध्ये मराठीतनंच बोललं पाहिजे. महाराष्ट्रात जो IAS ऑफिसर येतो परराज्यात तो देखील मराठीची परीक्षा देऊन मराठी बोलतो. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील मराठी बोललंच पाहिजे. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आली पाहिजे आणि ती येण्यासाठी कोणाच्या तिथे जाऊन कानपाडीत मारायची, मारहाण करायची ही त्याला पद्धत नाही. मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला की मराठी भाषा विभाग आणि परिवहन विभाग जे अमराठी ड्रायव्हर्सना, रिक्षा चालकांना किंवा चालकांना मराठी शिकवण्याचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे तो महाराष्ट्रातला देशातला पहिला. तुमच्या साक्षीनं सांगतो की त्याचा साक्षीदार मी आहे. मी त्यावेळी हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन मंत्री होतो. त्यावेळी डॉक्टर माशेलकरांची समिती निर्माण झाली आणि त्या समितीनं अशी शिफारस केली होती की मराठी भाषा ही सक्तीची असली पाहिजे. पण त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावेळेच्या काही UBTचे जे समितीमध्ये उपनेते होते त्यांनी मराठीबरोबर 1ली ते 12वी हिंदी देखील सक्तीची केली पाहिजे हा पॅरा त्याच्यामध्ये आणला. त्याचा साक्षीदार मी आहे. आढाळीचा रेकॉर्डवर घ्या. जर चुकीचं झालं असेल तर जेलमध्ये पाठवणार. त्याच्यात प्राथमिक काय असेल, ज्यानं फालतुगिरी केली असेल, ज्यानं सरकारचा महसूल डुबवला असेल त्याच्यावर FIR दाखल होणार. पण साहेब आता एक गोष्ट आहे, काही गोष्टी माहिती असतात, काही गोष्टी माहिती नसतात. आता माहिती असतानाही झालं ना अधिकारी सस्पेंड होतील. सध्या त्या प्राथमिक चौकशी सुरू आहे ना. जॉईंट CEO चौकशी करतात त्याची. असं काय सुटतील डायलॉग केला पाहिजे, त्यांची चर्चा केली पाहिजे. काय आपण देणार आहोत ते सांगणे काय ते केलं पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.